काँग्रेस पक्षाच्या 139व्या वर्धापन दिनानिमित्त आज पिंपरी चिंचवड शहर काँग्रेसच्या वतीने काँग्रेसचे सर्व पदाधिकारी आम्ही जवळपास आज या ठिकाणी मार्गस्थ होणार आहोत। जवळपास 5 गाड्या 250 ते 300 सगळे आमचे पदाधिकारी कार्यकर्ते आम्ही सगळे नागपूरला कूच करणार आहोत आणि 139व्या वर्धापन दिनानिमित्त सातत्यानं आम्ही 2 वर्ष पिंपरीमध्ये साजरे करायचो, पण यावेळेस आम्ही नागपूरमध्ये अख्ख्या देशाच्या काँग्रेसच्या वतीने 139 वर्धापन दिन नागपूरमध्ये साजरा करण्यात येतो। त्यामुळं देशातले सगळे काँग्रेसचे पदाधिकारी, विशेष करून महाराष्ट्रातल्या शहरातल्या जिल्ह्यातल्या सगळ्या कानाकोपऱ्यातले पदाधिकारी कार्यकर्ते आज नागपूरला सगळेजण कूच करत आहेत। उद्या भव्य दिव्य अशी मोठी रॅली त्या ठिकाणी नागपूरमध्ये होणार आहे आणि आदरणीय सोनियाजी गांधी आमच्या नेत्या, आदरणीय खरगे साहेब, आदरणीय राहुलजी गांधी साहेब, आदरणीय आमचे रमेशजी नवीन आमचे निरीक्षक आले नवीन रमेशजी चेनिताल साहेब, अशा सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली आदरणीय नानाभाऊ पटोले आणि महाराष्ट्रातील वरिष्ठ सर्व नेते यांच्या माध्यमातून एक मोठं त्या ठिकाणी काँग्रेस पक्षाचा मोर्चा त्या ठिकाणी होणार आहे आणि याची आपल्याला कल्पना असेल, ह्या राज्यामध्ये देशामध्ये एक वेगळ्या प्रकारचं चित्र सध्या आहे। महागाईचं चित्र आहे, बेरोजगारीचं चित्र आहे आणि तरुण युवक बेरोजगारीपासून हवालदिल झालेला आहे। त्यासाठी आणि जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचं काम ज्या पद्धतीने ह्या देशामध्ये या भाजपच्या सरकारच्या माध्यमातून होतं आहे, त्याला कुठेतरी या राज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये एक वेगळ्या पद्धतीने, ज्या पद्धतीने नागपूरमध्ये आपण दीक्षाभूमी म्हणतो तिथून ही सुरुवात करायची असा संकल्प काँग्रेसने या ठिकाणी मानलेला आहे आणि हा 39वा वर्धापन दिन आमचा काँग्रेसचा नागपूरमध्ये साजरा करत असताना अत्यंत आनंदी सगळे कार्यकर्ते पदाधिकारी आहेत आणि त्याचा ह्या 139व्या वर्धापन दिनाचा आनंद लुटण्यासाठी आणि आमच्या नेतेगणांचा त्या ठिकाणी असणारा त्यांच्या काँग्रेस पक्षाविषयी असणारा त्यांची भावना हे ऐकण्यासाठी आज शेकडो कार्यकर्ते, लाखो कार्यकर्ते त्या ठिकाणी नागपूरमध्ये पोहोचत आहेत। याचंच एक उदाहरण म्हणून पिंपरी चिंचवड शहर